नमस्कार मंडळी, मी अश्विनी. मी राहते नेदरलँड्समध्ये आणि मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून इकडे जॉब करते. आज माझं ऑफिस डे आहे. ऑफिस डे असला की सकाळी 5:30 वाजताच माझी सकाळ होते आणि त्यानंतर मी माझ्यासाठी आणि घरातल्यांसाठी लंच नाश्ता सगळं बनवून घरातून बाहेर पडते. तर आज मी माझ्या लंचसाठी बनवलेले आहेत सँडविच आणि त्यानंतर थंडी सुरू झालेली आहे त्यामुळे चहा मॅन्डेटरी आहे. त्यानंतर डच लोक जे लंचला खातात ते मी इथे स्नॅकला खाते. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि मला 15 मिनिटात घरातून बाहेर पडायचं आहे. आज माझे एक ट्रेनिंग आहे त्यामुळे मला रेग्युलर ऑफिस लोकेशनला न जाता 2 तास ट्रॅव्हल करून एका दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे. इंडियन ऑफिसेस सारखे इथे कॅन्टीन पूर्ण दिवस चालू नसतात त्यामुळे तुमचा स्नॅक सुद्धा तुम्हाला सोबतच घेऊन जावा लागतो. थंडी असल्यामुळे घरातून जॅकेट घालूनच बाहेर पडावं लागतं. सकाळचं 7 वाजायला आले तर तुम्ही बघू शकता किती काळोख आहे इकडे. आणि आता आमच्याकडे 13 डिग्री टेम्परेचर आहे. फील्स लाईक 11 आहे. सो आज बेटर आहे. सकाळी 8 नंतरच आजकाल आमच्याकडे सूर्य उगवतो त्यामुळे ऑफिसला जाताना प्रचंड काळोख असतो. असं वाटतं की मी मिडनाईटलाच ऑफिसला जाते. ट्रेनमध्ये बसल्या आणि कलिगचा मेसेज आला की ट्रेनिंग कॅन्सल झालेली आहे त्यामुळे पटकन पुढच्या स्टेशनला उतरले आणि रेग्युलर ऑफिसच्या लोकेशनला जायला निघाले. रेग्युलरच इतकी गर्दी असते ट्रेनला जायला, पण नक्कीच मुंबईपेक्षा कमीच गर्दी आहे इथे. नेदरलँड्समधली लोक लवकरच ऑफिस सुरू करतात त्यामुळे 9 पर्यंत इथे ट्रेनला कायमच गर्दी असते. मेट्रोमधून बाहेर पडले आणि माझ्यासारखेच फ्रस्ट्रेट झालेले कलिग्स मला भेटले. त्यांच्यासोबत ऑफिसला पोहोचले, सकाळची कॉफी घेतली आणि त्यानंतर कामाला सुरुवात केली. आज काही दिवसभरामध्ये सूर्यदेव दर्शन देणार नाहीत असं दिसतंय. दुपारी 12 वाजले की नेदरलँड्समध्ये लंच टाइम होतो. आमच्या ऑफिसमध्ये कॅन्टीन तर आहे पण तिथलं जेवण इथल्या डच लोकांनाच आवडत नाही, तर माझा विषय सोडून द्या. त्यामुळे मी कायमच टिफिन सोबत घेऊन जाते. काम खूप असल्यामुळे आम्ही सगळ्यांनीच आज लंच नंतरचा वॉक स्किप केला. दुपारी 3:15 आम्ही कॉफी ब्रेक घेतला आणि 4:15 वाजता ऑफिसमधून बाहेर पडायची वेळ झाली. ऑटममध्ये झाडांच्या पानांचा रंग इतका सुंदर दिसतो पण वातावरणच इतकं खराब आहे की कशातच मजा येत नाहीये. आज पहिल्यांदाच मी ऑफिसला सकाळी 8:30ला पोहोचले, नाही तर जनरली मी 9 नंतरच ऑफिसला जाते. पण ट्रेनिंगच्या हिशोबाने मी निघाले होते त्यामुळे या ऑफिसला मात्र नक्कीच लवकर पोहोचले. नेदरलँड्समध्ये ना तुम्ही किती वाजता येता किती वाजता जाता यावर कोणी बारीक लक्ष ठेवून नसतं त्यामुळे तुम्ही तुमचं काम कंप्लीट करून तुम्हाला हवं तेव्हा घरी जाऊ शकता. मेट्रो, त्यानंतर इंटरसिटी ट्रेन, त्यानंतर ट्रॅम असा सगळा प्रवास करत मला घरी पोहोचायला नेहमीच 1.5 ते पावणे 2 तास लागतात. जर ट्रेन कॅन्सल असेल तर त्याहून जास्त उशीर होतो. अराउंड 6ला मला शरण्याला क्लासमधून पिक करायचं होतं आणि त्याच हिशोबाने मी ऑफिसमधून निघाले होते. मी जेव्हा ऑफिसला जाते तेव्हा ती झोपलेली असते. त्यानंतर आम्ही दोघी ग्रॉसरी शॉपिंगसाठी गेलो आणि अराउंड 12 तासानंतर मी 6:30ला घरी पोहोचले. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.